आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे। चातुर्मासामध्ये केली जाणारी व्रत जसं की गोपद्म व्रत, हळदी कुंकवाचं स्वास्तिक व्रत, लाखोळी व्रत, पंचामृत सोडणे व्रत आणि अजून अशी बरीचशी व्रत आहेत, ज्या सर्वांची माहिती प्रांजली जोशी या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेली आहे। तिथे तुम्ही सविस्तर व्हिडिओ बघू शकता। ही कोणतीही व्रत जर तुम्हाला सुरू करणं शक्य झालं नसेल तर या चातुर्मासामध्ये कुलदेवीची ही साधी आणि सोपी सेवा दररोज कार्तिकी एकादशीपर्यंत तुम्ही करू शकता, कारण कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो आणि या सेवेची सुरुवात कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वारापासून तुम्ही करू शकता, कारण ऑलरेडी चातुर्मास सुरू झालेला आहे। तर दररोज सकाळी तुमची देवपूजा झाली की तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलदेवीची जी मूर्ती असेल त्यावर कमीत कमी 16 वेळा कुंकवाचा अभिषेक करत करत तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि हो, जी कोणती सेवा तुम्ही करणार आहात, ज्या दिवशी सुरू करणार आहात त्या दिवशी सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा आहे की कार्तिकी एकादशी पर्यंत मी ही सेवा करणार आहे। आणि जर तुमची कोणती एखादी इच्छा वगैरे असेल तर ती सुद्धा तुम्हाला बोलून दाखवायची आहे त्या संकल्पामध्ये। आणि तुम्हाला जर वेळ असेल तर 108 वेळा तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल। बऱ्याच जणांना कुलदेवीचा मंत्र माहीत नसतो, अशा वेळेला तुम्ही नवार्णव मंत्र म्हणून कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालतं। नवार्णव मंत्र अशा प्रकारे आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, किंवा श्री सूक्तम म्हणून तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल। तुमच्याकडे जर वेळ असेल तर 16 वेळा श्री सूक्तम म्हणून तुम्ही कुंकुमार्चन दररोज करू शकता। पण दररोज 16 वेळा श्री सूक्तम म्हणणं शक्य नसेल तर मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमा या तिथींना किंवा या वारांना तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करा आणि इतर वेळी म्हणजे दररोज 1 वेळा श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालतं। 1 वेळा श्रीसूक्त म्हणताना फलश्रुती सहित श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि 16 वेळा श्रीसूक्त म्हणताना 15 वेळा फलश्रुती सोडून श्रीसूक्त म्हणायचं आणि 16व्या वेळी फलश्रुती सहित श्रीसूक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे। आता बऱ्याच जणांना कुंकुमार्चन म्हणजे काय हेच माहीत नाही, तर याचा व्हिडिओ प्रांजली जोशी चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। आता हे कुंकुमार्चन केलेलं कुंकू जे आहे, आज कुंकुमार्चन केलेलं कुंकू उद्या काढून घ्यायचं, परत उद्या दुसरं वापरायचं, परवा ते काढून घ्यायचं, परत दुसरं वापरायचं। हे कुंकू जे आहे ते एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये साठवायचं आणि परत परत 4 महिने तेच कुंकू तुम्हाला कुंकुमार्चन करण्यासाठी वापरायचं आहे। कारण जसं जसं आपण मंत्रा स्तोत्रासहित कुलदेवीच्या मूर्तीवर, टाकावर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करू तर हे कुंकू अभिमंत्रित होत राहील आणि यानंतर कोणत्याही शुभ कामाला जाताना किंवा दररोज घरातील सर्वांनी हे कुंकू आपल्या कपाळी कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून लावलं किंवा एक संरक्षण कवच म्हणून लावलं तरी सुद्धा चालतं। मी स्वतः आषाढी एकादशी पासून या सेवेला सुरुवात केलेली आहे। तुम्हा सर्वांना चातुर्मासाच्या आणि येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा।